नमस्कार, मी राजश्री परत आपल्या भेटीला आलेली आहे. मला चारधाम यात्रेच्या दरम्यान आलेल्या दिव्य अलौकिक अनुभवासहित. केदारनाथला मला एक खूप अलौकिक अनुभव आला, तो मला आपल्याबरोबर शेअर करायचा आहे, म्हणून हा मी आजचा एपिसोड बनवते. कधी कधी प्रवास थांबतो आणि आपण विचार करतो, देवा का थांबवलंस रे मला. पण नंतर थोड्या वेळाने आपल्याला कळतं किंवा थोड्या दिवसांनी आपल्याला कळतं की देव थांबवत नाही आहे, त्याने काहीतरी आपल्याला एक संकेत दिला आहे, फक्त तो त्यावेळेला आपल्याला कळलेला नसतो. असाच मला काहीसा केदारनाथच्या भूमीवर अनुभव आला. चारधाम यात्रेमधली सगळ्यात कठीण यात्रा म्हणजे केदारनाथ यात्रा. ज्यावेळेस आम्ही गुप्तकाशीला पोचलो त्यावेळेस मनामध्ये केदारनाथ दर्शनाची तीव्र ओढ होती. दुसऱ्या दिवशी दुपारी आमचे हेलिकॉप्टर होते, त्यामुळे बॅग पॅक करून आम्ही हेलिपॅडवर पोचलो. सगळं परफेक्ट होतं, जसं मनात पाहिजे होतं तसं अगदी सगळं झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजताची आमची पूजा होती, रुद्राभिषेक होता, सगळी आमची तयारी झालेली होती. त्यामुळे मनामध्ये एक असं होतं की मला कधी एकदा मी हेलिकॉप्टरमध्ये बसेन आणि देवाच्या मंदिराजवळ पोहोचेन, अशी माझ्या मनामध्ये एक तीव्र इच्छा होत होती. सतत नामघोष चालू होता, महादेवाच्या नावाचा घोष माझ्या मनामध्ये चालू होता. पूर्ण सगळी तयारी झालेली होती, मनाने झालेली होती, सगळं सामान वगैरे घेतलेलं होतं. हळूहळू वातावरण पुढे सरकायला लागलं. आमची वेळ येत होती. आम्हाला ज्या वेळेला सांगितलेलं होतं की तुमचं हेलिकॉप्टर उडणार आहे, ती वेळ हळूहळू जवळ येत होती आणि अगदी थोड्या वेळामध्ये आकाश क्लाउडी व्हायला सुरुवात झाली आणि मनात माझ्या जी एक भीती दाटून आली, ती भीती थोड्या वेळात खरी ठरली. त्या दिवशीचे हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे कॅन्सल करून आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळच्या हेलिकॉप्टरच्या जाण्यामध्ये शिफ्ट केले. त्या क्षणी मनामध्ये राग आणि डोळ्यात पाणी दाटून आले. एकच प्रश्न मनात आला, देवा एवढ्या भक्तीने तू मला इथपर्यंत बोलवलंस आणि आता का नाही म्हणतोयस. एवढं सगळं मी प्लॅन केलं, मला उद्या तुझी पूजा करायची होती, रुद्राभिषेक करायचा होता, तुझ्याजवळ शांतपणे बसायचं होतं, मग का नाही. मन खूप खिन्न झालं, खट्टू झालं. आम्ही परत हॉटेलवर पोहोचलो. गुप्तकाशीला पण त्या दिवशी खूप थंडी होती, जाणवत होतं की थंडी प्रचंड आहे म्हणून. नकळत रात्री थोडासा मनात विचार आला, कदाचित हा विलंब नाही, हे देवाने दिलेलं मला आणि माझ्या नवऱ्याला संरक्षण तर नाही. कदाचित देवाने काहीतरी टाळलंय, ते मला दिसत नाहीये किंवा माझ्या नवऱ्याला दिसत नाहीये. असा विचार केला. परत देवाच्या नावाचा मनामध्ये जप केला आणि थोडंसं मन शांत झालं आणि आम्ही शांतपणे झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे निघालो. आकाश एकदम स्वच्छ होतं. सकाळचे 6 वाजलेले होते, पहाटेचे 6 वाजले होते. हेलिकॉप्टरने आकाशात झेप घेतली आणि मनात एकच भावना आली, आज देव मला स्वतः बोलवतोय. खाली डोकावून बघितले, खाली असीम शांतता होती, बर्फाचं साम्राज्य होतं. तेव्हा जाणवलं, देवापर्यंत पोहोचणं म्हणजे पायऱ्यांचा प्रवास नाही, तर तो आहे आपला आत्म्याचा त्याच्यावर असलेला विश्वास. केदारनाथला पोहोचलो. 6:30 पावणे 7 झालेले होते. थंडी एवढी होती की श्वास घेता येत नव्हता, धाप लागत होती. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मुद्दाम रेकॉर्डिंग करून दाखवलेलं आहे की मला बोलताना देखील कितीतरी श्रम पडत होते. बोलताना चालताना मला धाप लागत होती, असं वाटत होतं की आपण पाऊल टाकू शकतोय की नाही. तसेच आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. डोळ्यातून अश्रूंच्या अखंड धारा वाहत होत्या. ते अश्रू होते भक्तीचे. कधी एकदा महादेवाचे दर्शन घेते, त्याला हाताने स्पर्श करते, असे मला झालेले होते. त्यावेळेस सहज बोलता बोलता मला कोणीतरी सांगितले की काल रात्री इथले टेम्परेचर -14 होते
आणि आत्ता या घडीला इथले टेम्परेचर -7 आहे. हे ऐकले आणि सर्कन अंगावर शहारा आला आणि मला समजले की काल आम्ही इथे पोहोचलो असतो तर कदाचित देवदर्शनाच्या आधी तरी काहीतरी बिघडलं असतं. आणि कारण आम्हाला दोघांनाही थंडी अजिबात सहन होत नाही आणि म्हणून देवाने आधीच सगळं ठरवलं होतं. त्याने फक्त आम्हाला थांबवलं, वाचवलं, मग बोलवलं आणि दर्शन दिलं. कधी कधी देव उत्तर देत नाही, तो फक्त परिस्थिती बदलतो. आपण चिडतो, अस्वस्थ होतो, संतापतो, रडतो, पण नंतर लक्षात येतं तो संपूर्ण चित्र बघत असतो. आपण फक्त एक कोपराच बघत असतो. देवाचे दर्शन करून ज्यावेळेला मी बाहेर आले, त्यावेळेला शांतपणे मंदिरासमोर बसले, त्यावेळेस मनातून एक आवाज आला, मी तुला थांबवलं, ती तुला शिक्षा म्हणून नाही थांबवलं, तर तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं मला संरक्षण करायचं होतं, म्हणून मी काल तुला रात्री थांबवलं. त्या क्षणी मला कळलं, देवाचं थांबवणं हा देखील एक आशीर्वाद असतो. कारण काही प्रवासात देव सोबत चालत नाही, तर तो आधीच पुढे जाऊन आपल्यासाठी वाट साफ करत असतो. हा केदारनाथला आलेला दिव्य अनुभव मी आयुष्यात मरेपर्यंत कधीच विसरणार नाही. भेटूयात अशाच सुंदर पवित्र अनुभवासहित पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मला अनुमती द्या.